नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. ईदगाह सुविधा भयंकर अवस्थेत, महासभेत तुफान आवाज. ईद येते 2 दिवसात महासभेत ईदगाहच्या गैरसोयींवर फटका. ईदगाहवरून महासभेत तुफान, आंदोलनाचा इशारा, महापालिका गप्प. नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत ईदगाह मैदानावरील सुविधांच्या अभावावरून जोरदार संताप व्यक्त करण्यात आलाय. ईद अवघ्या 2 दिवसांवर असताना मैदानाची दयनीय अवस्था समोर आल्याने प्रशासनावर नगरसेविका जागृती गांगुर्डे व नगरसेविका समिया सुमेर खान यांनी तीव्र टीका केली आहे. खेडे विकास निधी संदर्भात असेल तरच बोलायचे. हो मॅडम, पण खूप गंभीर विषय हा. प्लीज मला एक परमिशन द्या. माननीय महापौर मॅडम, आयुक्त मॅडम तसेच सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्य व पत्रकार बंधू, मी आज अत्यंत तातडीचा आणि गंभीर विषय या सभागृहात मांडत आहे. सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून अवघ्या 2 दिवसावर रमजान ईदचा सण येऊन ठेपला आहे. पण ज्या शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव एकत्र येऊन नमाज अदा करतात, त्या ठिकाणी आजपर्यंत कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. मी या सभागृहात स्पष्ट आणि ठाम मागणी करते. ईदगाह मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर 50-50 नळांचे तात्पुरते वजूखाने तत्काळ उभारण्यात यावे. मैदानाची तातडीने सपाटीकरण करून खड्डे बुजवावे आणि संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना खुर्चीवर नमाज पठण करता यावे, यासाठी पुरेशा खुर्च्यांची व्यवस्था करण्यात यावी. महापौर मॅडम, ईद असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, हे दोन्ही सण आपल्या शहराच्या सामाजिक एकतेचे आणि विविधतेचे प्रतीक आहे. अशा वेळी प्रशासनाने संवेदनशीलता आणि जबाबदारीने काम करणे अपेक्षित आहे. मी प्रशासनाला स्पष्ट इशारा देते, ईदसाठी तत्काळ कार्यवाही करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी आतापर्यंत नियोजन सुरू करा. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल आणि त्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची आहे. धन्यवाद. बोलायचं. रमजान महिना सुरू असून ईदचा सण अगदी जवळ आलाय. मात्र हजारो मुस्लिम बांधव जिथे नमाज अदा करतात त्या शहाजानी ईदगाह मैदानावर अद्याप कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा मुद्दा जागृती गांगुर्डे यांनी महासभेत मांडलाय. दरवर्षी उभारले जाणारे तात्पुरते वजूखाने यंदा अद्याप उभारलेले नसल्याने पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार असल्याचेही निदर्शनास आणून दिले. तसेच ईदगाहच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर 50-50 नळांची वजूखाने तात्काळ उभारावेत, मैदानाचे सपाटीकरण करून स्वच्छता करावी आणि ज्येष्ठ व दिव्यांगांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करावी, अशी ठाम मागणी त्यांच्याकडून यावेळी करण्यात आली. याचबरोबर आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवरही प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. शहरातील खोदलेले रस्ते तातडीने दुरुस्त करणे, पुतळा परिसरात स्वच्छता, पाणी, प्रकाश योजना आणि सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महासभा होती. मी आज गोल्फ क्लब मैदानाच्या स्वच्छतेबद्दल मी आज विषय मांडला. मी महापौर ताईंना विषय मांडला की लवकरात लवकर गोल्फ क्लब मैदानाची स्वच्छता झाली पाहिजे. आता 2 दिवसानंतर ईद आहे. मी आयुक्त मॅडमांना 9 तारखेला पत्र दिलं होतं, पण आज 8 दिवस झाले. आत्तापर्यंत अजून काहीच काम झालं नाही आहे. काल मी तिथे चक्कर मारला तर तिथे फक्त 20% काम झालं आहे. तर मी आंदोलनाचं पण महासभेत बोलली की जर लवकरात लवकर काम झालं नाही तर मी आंदोलन करेन. आणि आता येत्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, तर त्या संदर्भात पण मी बोलली कि आत्तापासूनच तुम्ही नियोजन करा. आज महासभा में हमारे काफ़ी डिस्कशन हुए. महापौर मैडम से हम लोगों ने ईदगाह पर होने वाली अता करने वाली रमज़ान की नमाज के लिए जो कुछ फैसिलिटीज़ है उनके लिए हम लोगों ने उनको काफ़ी सारे अप्रूवल्स के लिए एप्लीकेशन डाली है और काफ़ी हम लोगों को उम्मीदें हैं कि वो जल्द से जल्द इन पे वर्कआउट करे, क्योंकि 2 दिन बाद ही ईद है.
वहाँ पर वज़ू के लिए पानी की फैसिलिटी और वहाँ पर एल्डर्स के लिए, सीनियर सिटीजन्स के लिए हम लोगों ने चेयर्स के लिए अप्रोच किया है और जितना हो सके वहाँ जल्द से जल्द हम लोग प्रोग्रेस के लिए उम्मीद करते हैं। धन्यवाद। ईद आणि आंबेडकर जयंती हे शहराच्या सामाजिक ऐक्याचे प्रतीक असल्याचे सांगत प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। नाशिक आवाज, नाशिक।